जय महाराष्ट्र आणि नमस्कार. तुम्ही ऐकत आहात घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या पुढील भागाचा रिव्ह्यू. ऋषिकेशच्या मागे ज्या गाडीवर जानकी बसलेली असते तीच गाडी जाळून टाकण्यासाठी मकरंद ऋषिकेशच्या घरी गुपचूप येतो. ज्या गाडीवर ऋषिकेशच्या मागे जानकी बसलेली होती त्या गाडीला मकरंद आग लावतो व तेवढ्यात आग लागल्यानंतर गुलाब त्याला बघतो व तेवढ्यात मकरंद तिथून पळून जातो व गुलाब ऋषिकेशला आवाज देतो व ऋषिकेश बाहेर येतो. आपली गाडी जळत आहे हे बघून तो खूपच रागामध्ये येतो व म्हणतो, हे ज्याने कुणी केला असेल त्याला मी सोडणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मकरंद जानकीला सांगत असतो की ऋषिकेश नावाचा जो व्यक्ती आहे ज्याचा आपण इव्हेंट करतोय तो फ्रॉड आहे. ज्या पतसंस्थेच्या नावाने ते लेटर हेड त्यांनी सबमिट केलेले आहेत ते देखील फेक आहेत. हे ऐकून जानकी विचार करत असते, मी त्याला चांगलंच समजायला लागली होती पण तो फ्रॉड आहे का. आणि दुसरीकडे रणदिवे कुटुंबाच्या घराच्या बाहेर खूप सारे व्यक्ती जमा झालेले असतात व ऋषिकेशच्या नावाने हाय हाय करत असतात व घरातील सर्वजण बाहेर येतात व सौमित्रा म्हणते, अहो काय झालंय, काय केलंय माझ्या ऋषिकेशने. व त्यातील एक माणूस म्हणतो, ऋषिकेशने आम्हाला फसवलेलं आहे. तुमच्या पतसंस्थेच्या नावाने फेक लेटर हेड बनवून आमच्याकडून देणग्या घेण्यात आलेल्या आहेत. हे जेव्हा नाना ऐकतात तेव्हा नानाचा पारा खूपच हाय होऊन जातो. त्यांना खूपच राग येतो.